जय महाराष्ट्र. नमस्कार प्रिय मित्रांनो आणि उत्साही विद्यार्थी बंधू भगिनींनो, खूप खूप स्वागत आहे तुमचे या आपल्या कम्प्युटर बेसिक ऑनलाईन क्लासमध्ये. जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या प्रकाशाने अंधार मिटवल्याप्रमाणे आपण आपल्या डिजिटल प्रवासाला सक्षमपणे सुरुवात करूया. तर या कोर्समध्ये मी तुम्हाला अगदी सौम्यपणे आणि प्रेमाने झिरो टू हिरो बनवायचा प्रयत्न करणार आहे. आणि याच्यात तुम्ही पण मला साथ द्याल ही अपेक्षा. वही आणि पेन घेऊन बसा. बरोबर तुम्हाला काही पॉइंट्स जे तुम्हाला नवीन वाटले ते नोट डाऊन करा. कमी गोंगाट असणाऱ्या जागेवरती बसा. आपण इथे माऊस आणि कीबोर्ड सारख्या साध्या गोष्टींपासून ते इंटरनेट ब्राउझिंग, ईमेल चा कसा वापर होतो, एम एस वर्ड, पॉवर पॉइंट, एक्सेल असे ऑफिसेस टूल, विंडोज 11 सारख्या ऑपरेटिंग सिस्टीम या अशा अतिशय रंजक गोष्टी सोप्या आणि मराठी भाषेत स्टेप बाय स्टेप आपण समजावून घेणार आहोत. चला तर मग आपण या फ्री बेसिक लॅपटॉप कोर्सला सुरुवात करूया. आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक क्लासला लाईक द्या. कमेंटमध्ये तुमचे प्रश्न मोकळेपणाने विचारा. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि दररोजच्या या क्लासेस सोबत तुमचे स्वतःचे डिजिटल स्वराज्य सुखाने उभे करा. तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या पहिल्या व्हिडिओला. तर आज आपण बघणार आहोत कम्प्युटर बेसिक्स, संगणकाची मूलभूत माहिती. तर संगणक म्हणजे काय? संगणक म्हणजे डिजिटल सूचना स्वीकारून, प्रक्रिया करून आणि परिणाम देणारे यंत्र. म्हणजे ते आपल्याकडनं काय करतं, आपण जी काही सूचना करू डिजिटल स्वरूपातली म्हणजे काय, तर कम्प्युटरला कुठलाही आपली लँग्वेज, कुठलीही आपली लँग्वेज म्हणजे जसं आपण बोलतो मराठी, इंग्लिश, हिंदी व अजूनही बऱ्याचशा ज्या लँग्वेज आहेत त्या त्याला कळत नाहीत. त्याला फक्त डिजिटल सूचना कळतात. तर डिजिटल म्हणजे काय, तर 0 आणि 1. 0 म्हणजे ऑफ आणि 1 म्हणजे ऑन. म्हणून त्याला डिजिटल स्वरूपातच ती प्रक्रिया केली जाते. जरी आपण कीबोर्ड मधनं एखादं नाव टाईप केलं, समजा तुमचं नाव टाईप केलं संदीप, ठीक आहे, तुमचं नाव टाईप केलं तर त्याला ते स्पेलिंग नाही करत, त्याला तो डेटा कन्वर्ट होतो डिजिटल स्वरूपात आणि तो त्याला पोचतो. मग त्याचा सीपीयू त्याच्यावर प्रक्रिया करतो आणि आपल्याला परिणाम दाखवतो. ते कुठले परिणाम असतात, जसं की गणितीय गणना. गणितीय गणना म्हणजे काय, तर आपण 2+2 हे उत्तर आपल्याला लगेच कळतं 4, बरोबर ना. 2+2 विचारलं की तुम्ही लगेच सांगून टाकाल 2+2 किती, 4. पण तुम्हाला जर विचारलं 3225 अधिक 2525, तर तुम्ही कॅल्क्युलेटर शोधणार. कम्प्युटर जेवढं ते 2+2चं उत्तर देणार आहे तेवढंच ह्या कॉम्प्लिकेटेड गणिताचं सुद्धा उत्तर तेवढंच फास्ट देणार आहे. पण हे खूप महत्वाचं असतं, त्याला म्हणतात गणितीय गणना. दुसरे आहे माहिती व्यवस्थापन. माहिती व्यवस्थापन म्हणजे आपल्याकडे असलेली इन्फॉर्मेशन ती तुमच्या फोटो स्वरूपात असेल, ऑडिओ स्वरूपात असेल, व्हिडिओ स्वरूपात असेल, तर त्याचं व्यवस्थापन करणं. व्हिडिओ फाईल व्हिडिओमध्ये ठेवणं, ऑडिओ फाईल ऑडिओमध्ये ठेवणं, नंतर तुमचा टेक्स्ट फाईल आहे तर टेक्स्ट फाईलमध्ये ठेवणं. तर अशा त्या गोष्टीचं व्यवस्थापन हा करतो. अशी अजूनही बरीचशी कार्य, जसे की इंटरनेट वापरणे, इंटरनेटनी कम्युनिकेशन करणे, इंटरनेटवरती बरेचसे वेबसाईट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, अशा कितीतरी कार्य तो जलद गतीने पार पाडतो. तर संगणक हे मुख्यत्वे 4 टप्प्यांमध्ये काम करतो. तर त्याचा एक पहिला असतो इनपुट, दुसरा असतं प्रोसेसिंग, तिसरं असतं आउटपुट आणि चौथं असतं स्टोरेज. आता इनपुट मध्ये काय काय येतं, इनपुटमध्ये इनपुट डिव्हाइसेस जनरली असतात कीबोर्ड आणि माऊस. ते तर तुम्ही सगळे बघितलेले असतात. त्यातनं आपण इनपुट देऊ शकतो कम्प्युटरला, कीबोर्ड आणि माऊस. तिसरा आपला आहे कॅमेरा. कॅमेरा सुद्धा एक इनपुट डिव्हाइस म्हणूनच ओळखलं जातं. दुसरा आहे प्रोसेसिंग. प्रोसेसिंग म्हणजे काय, तर जे दिलेलं तुमचं इनपुट आहे त्याला स्टोअर करून ठेवायचं आहे का त्याला फक्त दाखवायचंय, कम्युनिकेशनसाठी वापरायचंय, याच्यासाठी वापरला जातो तो सीपीयू. सीपीयू हा वेगवेगळ्या कंपन्यांचे असतात, ते आपण पुढे बघणारच आहोत आपण. तिसरं आपण बघणार आहोत आउटपुट. आउटपुट डिव्हाइसेस कुठले असतात, जसे की स्क्रीन, ही कम्प्युटरची स्क्रीन आहे, हा सीपीयू आहे. या सीपीयू मध्ये सगळा प्रोसेस होतो डेटा. त्याच्यामध्ये बरेचसे कंपोनेंट्स असतात, ते पण आपण पुढे जाऊन बघणार आहोत. मदरबोर्ड, जसं की रॅम, सीपीयू, ह्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी ह्या बॉक्समध्ये असतात, त्याला कॅबिनेट म्हणतात. आणि हे पूर्णपणे सीपीयू असतं, म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये पण वेगवेगळे पार्ट पडतात, एएलयू, सीयू. एएलयू म्हणजे अरेथमेटिक लॉजिक युनिट, गणितीय गणना करण्यासाठी एएलयू एक प्रकारचं
सेपरेटली त्याचं डिपार्टमेंट आहे. दुसरं असतं सीयू म्हणजे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट पण खूप महत्वाचं डिव्हाइस आहे. ह्या स्क्रीनवरती आपल्याला सगळं दिसतं. अजून कुठलं आउटपुट डिव्हाइस अजून एक असतं प्रिंटर, स्पीकरवरती तुम्ही गाणी ऐकू शकता. तेही आउटपुट डिव्हाइस म्हणून म्हणता येईल आपल्याला. प्रिंटरवरती पेपर प्रिंट होऊन होते, तेही एक आपलं आउटपुट डिव्हाइस आहे. अशा तो 4 टप्प्यांमध्ये कार्य करतो. संगणकाचे प्रकार वेगवेगळे असतात. जसं की घरगुती आपण जास्त करून बघितलेला असेल तर तो डेस्कटॉप असेल. तर हा डेस्कटॉप सगळ्यांनीच बघितला असेल. कम्प्युटर असतो, त्याच्यामध्ये कॅबिनेट असतं आणि कीबोर्ड माऊस असतात, प्लस स्पीकर असतात. दुसरा असतो लॅपटॉप. लॅपटॉपला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो, विचरण संगणक किंवा पोर्टेबल संगणक असंही म्हणू शकतो आपण. टॅबलेट, मोबाईल, तर हे तर आजकाल तुम्ही सगळे वापरतात. हा आहे टॅबलेट. हा पण एक प्रकारचा कम्प्युटरच आहे, पण खूप जास्त हेवी टास्क वगैरे करण्यासाठी कम्प्युटर आणि डेस्कटॉप आणि लॅपटॉप हे दोनच गोष्टी जास्त करून वापरल्या जातात. त्याच्यानंतर अजून मोठा असतो सर्व्हर. आता सर्व्हर्स तुम्हाला कसे असतात, सर्व्हर्स हे अशा टाईपमध्ये सर्व्हर्स असतात. ते हे सर्व्हर काय करतात, तुम्ही फेसबुक वापरता, इंस्टाग्राम वापरता, त्याच्यामध्ये पोस्ट करता, तर त्या सगळ्या गोष्टी या अशा सर्व्हर्समध्ये स्टोअर केल्या जातात. तर आपण इंटरनेट वापरतो, पण याच्या मागे एवढं काम होतं हे आपल्याला माहित नसतं. तर ह्या गोष्टी असतात सर्व्हर, या खूप ऍडव्हान्स लेवलला आहे. तर असतो सुपर कम्प्युटर. तर सुपर कम्प्युटर पण आपण बघून घेऊ. सुपर कम्प्युटर म्हणजे काय? सुपर कम्प्युटर म्हणजे जे आपले वेदर फोरकास्ट असतात, हवामान अंदाज, त्याचंही खूप कॅल्क्युलेशन असतं. वादळ कुठल्या दिशेने कसे वाहत आहेत, त्याची दिशा कुठली आहे. सुपर कम्प्युटर, या सुपर कम्प्युटरमुळे आपल्याला वेदर फोरकास्ट वगैरे ची अचूक माहिती किंवा हवामानाचा अचूक अंदाज हा आपल्याला आधीच लागला जातो. तर आपण तर मेन फक्त डेस्कटॉप आणि लॅपटॉपच बघणार आहोत. कम्प्युटर काय करतो, इनपुट डिव्हाइसेस आपण बघितले, कीबोर्ड, माऊस, तसंच सीपीयू म्हणजे त्याच्यात जी प्रोसेस होणार आहे ती सीपीयू मध्ये होते. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणतात त्याला. आणि तिसरं आहे आउटपुट डिव्हाइसेस म्हणजे आपण आता जे स्क्रीन बघतोय, स्क्रीनवरती बघतोय, तर ते म्हणजे आउटपुट. ठीक आहे. ते इनपुट उपकरणामध्ये काय होतं, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर ही डेटा संगणक टाकण्याची साधने आहेत. कीबोर्डने टायपिंग, माऊसने क्लिकिंग केलं जातं. वेबकॅम, मायक्रोफोन देखील हे इनपुट डिव्हाइसेस आहेत. मायक्रोफोन पण तुम्हाला माहिती आहे, जसं की आपण माईकने बोलतोय. आता मी तुमच्याशी बोलतोय तर माईक लावलेला आहे. आउटपुट उपकरणे कुठले कुठले आहेत, मॉनिटर आहे, प्रिंटर आहे, स्पीकर आहे. हे त्याचा जे काही आउटपुट आहे, परिणाम आहे, तो दाखवणारे साधने आहे. मॉनिटरवरती डेटा दृश्य स्वरूपात दिसतो, म्हणजे तुम्हाला दिसतंय ते व्हिज्युअल स्वरूपात दिसतं. आणि प्रिंटरवरती तुम्हाला प्रिंट करून मिळते, म्हणजे कागदावरती लिहिलेलं जे असतं, जेव्हा पण तुम्ही प्रिंट आउट वगैरे घेता तर ते कम्प्युटरवरूनच मिळतात. त्यामध्ये एक आउटपुट डिव्हाइस प्रिंटरच. ठीक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कम्प्युटर, बेसिक कम्प्युटर म्हणजे काय, त्याच्यातले प्रकार कुठले, तो काम कसा करतो आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले इनपुट आणि आउटपुट मध्ये पार्ट्स असतात. तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली आपल्याला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.